पुढील बातमी आहे सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची. एक जण ताब्यात पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेकडून चंदीगडमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलंय. आरोपी विकी गुप्ताच्या भावाला आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विकी गुप्ता त्याच्या भावासोबत सातत्यानं संशयितांच्या संपर्कात होत अशी माहिती सूत्रांनी दिली. तर तिसरा व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आलाय, त्यामुळे अटकेची शक्यता आहे. तर सलमानच्या घरावरील गोळीबाराच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. गोळीबार होण्याच्या काही तास आधीच आरोपींना बंदूक पुरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 13 एप्रिलच्या रात्री वांद्र्यात आरोपींना बंदूक जी आहे ती पुरवण्यात आली. 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही आरोपींनी गोळीबार केला. बंदूक पुरवणारी व्यक्ती कोण होती याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरून जोडलेत. कृष्णा, या प्रकरणाची काय सविस्तर माहिती? आपण पाहतो की सलमान खान याच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल हे सध्या क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला चंदीगडमधून ताब्यात घेतल्याचं कळतंय आणि संबंधित आरोपी हा आरोपी विकी गुप्ताचा भाऊ असल्याचं सुद्धा कळतं आहे. गोळीबार करण्याच्या काही तास आधी आणि गोळीबार केल्यानंतर जोपर्यंत आरोपी गुजरातमध्ये गेले किंवा गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये आले तोपर्यंत आरोपी हे सातत्यानं त्याच्या संपर्कात होते आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून या दोघांच्याही संपर्कात तो होता अशी माहिती आता चौकशीमधून समोर आलेली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची दाट शक्यता वर्तवली जाते. नक्कीच. धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.